नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या पाठामध्ये आपण विभाग 4 या 4 विभागातील 8 मार्कांसाठी विचारल्या जाणाऱ्या कृतीच्या भाषिक घटकांवर आधारित होत्या. त्या कृतींचा आपण मागच्या पाठामध्ये अभ्यास केलेला होता. आज त्यालाच धरून या भाषाभ्यास या 4थ्या विभागातील व्याकरण घटकांवर आधारित कृती. बघा, व्याकरण घटकांवर आधारित कृती कोणत्या आहेत, ज्या 8 मार्कांसाठी विचारल्या जातात, त्या कृतींचा आजच्या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यास करणार आहोत म्हणण्यापेक्षा त्या समजून घेणार आहोत. तर केवळ 3च प्रकार लक्षात घ्या. व्याकरण घटकांवर आधारित कृतीमध्ये 3च प्रकार आहेत आणि या 3 प्रकारांवर आधारित कृती विचारल्या जातात. मग कोणत्या बरं त्या कृती, कोणते प्रकार आहेत? तर बघा, समास लक्षात घ्या. समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. बस 3च मित्रांनो प्रकार आहेत, लक्षात घ्या. या व्यतिरिक्त या व्याकरण घटकांवर आधारित कृतीमध्ये दुसरं आणखी काहीही विचारलं जाणार नाही. काय सांगितलं? समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. त्यातील समास 2 मार्कांसाठी, शब्दसिद्धी 2 मार्कांसाठी आणि वाक्प्रचार मात्र 4 गुणांसाठी तुम्हाला ह्या कृती विचारल्या जातील. त्यातील पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे समास. तर समास या प्रकारामध्ये कशा प्रकारे बरं कृती विचारल्या जातील, पहिल्यांदा आपण ते बघणार आहोत. लक्षात घ्या, खरं तर समास हा भाग व्याकरणातला, त्यासाठी पूर्वी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेली आहे. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ती व्हिडिओ जी आहे ती अभ्यास करण्यासाठी आणि ही जी व्हिडिओ तयार करतोय तुमच्यासाठी, ती समजून घेण्यासाठी. लक्षात घ्या, इथे आपल्याला अभ्यास करायचा नाही, फक्त आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विभाग 4 या विभागामध्ये व्याकरण घटकांवर आधारित नेमक्या कृती कोणत्या आणि त्या कशा प्रकारे विचारल्या जातील, याच गोष्टी या पाठामध्ये आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे समास. बघा, या समास या प्रकारामध्ये कोणत्या प्रकारच्या प्रकारांवर, समासाच्या प्रकारांवर प्रश्न विचारले जातील? तर लक्षात घ्या, द्विगु समास. पहिला प्रकार कुठला? द्विगु समास. दुसरा प्रकार कर्मधारय समास, जो तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे, कर्मधारय समास. आणि तिसरा प्रकार जो आहे तो द्वंद्व समास. आणि या द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत, 4. बघा, 3. एक इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समहार द्वंद्व समास. या द्वंद्व समासाचे आणखीन हे 3 प्रकार. याच्यावरच, या 3 प्रकारांवरतीच कृतीपत्रिकेमध्ये समास या प्रकारामध्ये प्रश्न विचारले जातील. लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या, द्विगु समास म्हणजे काय, कर्मधारय समास म्हणजे काय, द्वंद्व समास म्हणजे काय, हे मी आता सांगत बसणार नाही. याचं कारण त्याच्या स्वतंत्र व्हिडिओ आपण समासाची तयार केलेली आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये विस्तृतपणे अगदी व्याख्या, उदाहरणं वगैरे सगळं त्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. इथे फक्त या पाठामध्ये आपल्याला
की या प्रकारांवरती कृती कशा प्रकारे विचारले जातील हे समजून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, कशा प्रकारे कृती विचारल्या जातील. तर पहिला प्रकार बघा बघा दिसते, पुढील सामासिक शब्दांचे प्रकार ओळखा व विग्रह करा. सरळ प्रश्न, लक्षात घ्या, सरळ प्रश्न एकदम. उदाहरणादाखल या ठिकाणी तुम्हाला काही प्रकार दाखवलेले आहेत बघा. प्रश्न कसा विचारला जाईल की पुढील सामासिक शब्दांचे प्रकार ओळखा व विग्रह करा. शब्द असतील कोणते बघा, जागोजागी. जागोजागी या ठिकाणी त्याचा विग्रह कसा आहे, प्रत्येक जागी. आणि समासाचा प्रकार कुठला आहे, अव्ययीभाव समास. मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला मी जे प्रकार तुम्हाला दिसत असतील, या प्रकारांमध्ये 2 प्रकारांवरती मी मुद्दामहून जाणीवपूर्वक जरा स्टार मारलेले आहेत बघा. याचं कारण, हे जे 2 प्रकार आहेत, एक सांगितलं की अव्ययीभाव समास आणि पुढे षष्टी तत्पुरुष समास. लक्षात आलं. तर मी वरती काय सांगितलं की तुम्हाला कोणते प्रकारावर कृती विचारल्या जातील की द्विगु समास, कर्मधारय समास, तत्पुरुष समासाचा उपप्रकार पण विचारल्या जातील कृती किंवा शब्द ते कर्मधारय समास याच्यावर, आणि द्वंद्व समास. त्यामुळं जे स्टार मारलेले आहेत ते 2 प्रकार जे आहेत, एक अव्ययीभाव समासाचा आहे आणि षष्टी तत्पुरुष समासाचा आहे. लक्षात घ्या. म्हणून या अशा प्रकारच्या कृती परीक्षेला विचारल्या जाणार नाहीत, लक्षात ठेवा. दुसरा प्रकार बघा, नीलकमल. नीलकमल, निळे असे कमळ. निळे असे कमळ, कर्मधारय समास. लक्षात घ्या, कर्मधारय समास. नंतर बघा स्टार मारलेली तो प्रकार राजकन्या. राजाची कन्या, कारण ची ही काय लागलेली आहे इथे, विभक्ती प्रत्यय आहे. कोणत्या विभक्तीमध्ये हा प्रत्यय येतो, षष्ठी, म्हणून षष्ठी तत्पुरुष समास. परंतु हा प्रकार परीक्षेला तुम्हाला असा विचारला जाणार नाही. यानंतर बघा नवग्रह. नवग्रह, नव म्हणजे 9. 9 म्हणजे इथे संख्येचा बोध होतो आपल्याला, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी 9 ग्रहांचा समूह, या ठिकाणी द्विगु समास. कोणता प्रकार, द्विगु समास. नंतर दिवस रात्र. दिवस 2 शब्द आहेत, दिवस आणि रात्र, म्हणून द्वंद्व समास. त्याच्यात उपप्रकार कोणता, इतरेतर द्वंद्व. कारण का, आणि समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आलेला आहे. आणि ज्या 2 शब्दांमध्ये समुच्चय बोधक, समुच्चय म्हणजे एकत्रित करणे, कोणत्या 2 शब्दांना एकत्रित केलं, दिवस रात्र. कोणत्या शब्दानं, आणि, म्हणजे समुच्चय झाला 2 शब्दांचा, म्हणून इतरेतर द्वंद्व समासाचा हा प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. किंवा बघा, आता मी कमी उदाहरणं पुढे दिलेली आहेत. फक्त कशा प्रकारे कृती विचारली जाईल एवढंच मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी होणार आहे बघा. की विग्रहावरून सामासिक शब्द लिहा. शक्यतो अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाणार नाही, शक्यतो लक्षात घ्या, विचारला जाणार नाही. तरी देखील जर चुकून प्रश्न आलाच तर विग्रहावरून सामासिक शब्द लिहा. उदाहरण कोणता बघा, परम असा विश्वर, हा विग्रह आहे कोणत्या सामासिक शब्दाचा, परमेश्वर. बघा, परमेश्वर, परम असा ईश्वर, नाही का. प्रकार कोणता, कर्मधारय समास. बघा, कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. नंतर मग अशा पद्धतीनं विग्रह विचारले जातील आणि त्यावरून तुम्हाला तो सामासिक शब्द तयार करायचा आहे. कदाचित पुढे जाऊन प्रकार देखील तुम्हाला ओळखायला दिला जाईल. तिसरा प्रकार बघा, कोणत्या प्रकारे बरं हा प्रश्न विचारला जाईल, कृती विचारली जाईल या समासावर आधारित. तर सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा. बघा, सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा. उदाहरणार्थ बघा,
आपण जर डावी बाजू जर बघितली तर नवरात्र, महाराष्ट्र, सत्यासत्य, आणि उजव्या बाजूला त्यांचे विग्रह केलेले आहेत की महान असे राष्ट्र, सत्य किंवा असत्य, नवरात्रींचा समूह. मग पहिला जो शब्द आहे नवरात्र, मग अशी सांगितलं की 9 रात्रींचा समूह, खाली उत्तरं दिलेली आहेत. 9 रात्रींचा समूह, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. लक्षात घ्या, मगाशी काय झाला होता शब्द दिवस आणि रात्र, इथे कोणता उभयान्वयी अव्यय आलेला आहे, तर तिथे समुच्चय बोधक, इथे विकल्प बोधक किंवा. म्हणून इथे बघा वरचे जे प्रकार आहेत, वैकल्पिक द्वंद्व समास, विकल्प आहे, सत्य नाहीतर असत्य, म्हणून किंवा, सत्य किंवा असत्य, वैकल्पिक द्वंद्व समास. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे जोड्या लावा. एकीकडे सामासिक शब्द येतील, पुढे विग्रह केलेला असेल, कदाचित प्रकार देखील असतील. लक्षात घ्या. कशाही पद्धतीनं यानंतर पुढे आणखीन बघा समासावर आधारित प्रश्न विचारले जातील. बरं, तर बघा खालील तक्ता पूर्ण करा. लक्षात घ्या, जवळजवळ जास्त करून अशा पद्धतीनं आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता सुरुवातीच जी केलेली आहे वरती की पुढील सामासिक शब्दांचे प्रकार ओळखा, विग्रह करा, त्यालाच अनुसरून जर तक्ता बघितला तर बघा लक्षात येईल आपल्याला की सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि समास ओळखा. लक्षात घ्या, 2 जर असा पूर्ण प्रश्न आला तर एका गुणाला एक सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि समास ओळखा. तर 2 असे शब्द आलेले असतील 2 गुणांसाठी. त्यानंतर आणखीन लक्षात घ्या कशा प्रकारे बरं ही कृती विचारली जाईल समासावर आधारित. तर वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाच्या समासाचे नाव लिहा. काय सूचना आहे बघा की वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाच्या समासाचे नाव लिहा. वाक्य आहे बघा, उदाहरणार्थ, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. काय, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. लक्षात घ्या. आता या वाक्यामध्ये कोणता सामासिक शब्द आलाय, मगाशी गेलेला आहे की महाराष्ट्र हा सामासिक शब्द आहे. विग्रह काय, महान असे राष्ट्र. प्रकार कोणता, कर्मधारय समास. कदाचित या पद्धतीनं देखील कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला समास या प्रकारावर प्रश्न विचारले जातील. म्हणजेच व्याकरण घटकांवर आधारित कृतीमध्ये पहिला प्रकार आहे तो समास. या समास या प्रकारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं तुम्हाला कृती विचारल्या जातील त्या आपण बघितल्या. यानंतर बघा दुसरा प्रकार, आता 2 मार्क झाले समासासाठी. आता जो दुसरा प्रकार तो म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धीला देखील 2 गुण असतात, लक्षात घ्या. मग शब्दसिद्धी या प्रकारामध्ये कशा प्रकारे बरं कृती विचारल्या जातील तर बघूया. बघा पहिल्यांदा शब्दसिद्धीचे प्रकार लक्षात घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये शब्दसिद्धी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेली आहे, त्यात देखील मी शब्दसिद्धीबद्दल विस्तृतपणे ती व्हिडिओ तयार झालेली आहे. तर यानंतर बघा पहिला प्रकार प्रत्यय घटित. शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला एवढेच प्रकार आहेत. एक प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. अभ्यस्तामध्ये अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक 3 प्रकार आहेत. मग या शब्दसिद्धी या प्रकारावरती कशा प्रकारे बरं कृती विचारल्या जातील तर बघा की पुढील चौकटीतील शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. बऱ्याच अंशी लक्षात घ्या अशाच पद्धतीनं कृतीपत्रिकेमध्ये या शब्दसिद्धीवर आधारित प्रश्न विचारले जातात. बघा काय सूचना, पुढील चौकटीतील शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. शब्द कोणते आहेत चौकटीत, निरोगी, गुलामगिरी, हळूहळू, आजन्म, लेखक, बडबड, अभिनय, भांडखोर. आता हे शब्द आता मला ओळखायचा आहे. हा शब्द उपसर्ग घटित आहे, प्रत्यय घटित आहे की अभ्यस्त या प्रकारामध्ये आहे. म्हणून आपण बघा या ठिकाणी चौकटीमध्ये म्हणजे
उपसर्ग घटित शब्द वर्गीकरण करताना प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. आता उपसर्ग घटित पहिला शब्द बघा, निरोगी. रोगी या शब्दासाठी नि काय लागला आहे? उपसर्ग लागलेला आहे. निरोगी, जो रोगी नाही तो निरोगी. आता बघा पुढचा शब्द आहे गुलामगिरी. मूळ शब्द कोणता? गुलाम. त्याच्यापासून शब्द तयार झाला आहे गुलामगिरी. गिरी काय? प्रत्यय लागलेला आहे, म्हणून गुलामगिरी हा शब्द प्रत्यय घटित शब्द आहे. नंतर शब्द बघा हळूहळू. बघा एकाच शब्दाची पुनरुक्ती पुनरावृत्ती किंवा पुन्हा पुन्हा तो शब्द ज्यावेळेला येतो त्यावेळेला तो अभ्यस्त प्रकार. बघा अभ्यस्त, त्याच्यात देखील प्रकार जर बघितला आपण, तोच शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणून तो पूर्ण अभ्यस्त. लक्षात घ्या, तो अभ्यस्त या प्रकारामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करताना या ठिकाणी ठेवलेला आहे. पुढचा प्रकार लक्षात घ्या बघा, आजन्म. आजन्म, जन्म उपसर्ग लागला आ, जन्मापासून आजन्म म्हणून उपसर्ग घटित शब्द. पुढचा लेखक, अक हा प्रत्यय लागलेला आहे, लेखक म्हणून हा प्रत्यय घटित शब्द आहे. पुन्हा बघा मग सारखाच हळूहळू शब्द जसा आहे तसंच पुन्हा तो शब्द आलाय बडबड. पुनरावृत्ती झालेल्या एका शब्दाची म्हणून तो अभ्यस्त, पूर्ण अभ्यस्त. नंतर अभिनय. अभि हा काय लागलेला आहे? उपसर्ग लागलेला आहे म्हणून हा उपसर्ग घटित शब्द. बघा अभिनय. आणि शेवटचा प्रकार भांडखोर. खोर नाही का, खोर हा काय लागलेला आहे? प्रत्यय म्हणून भांडखोर. अशा पद्धतीनं आपल्याला विचारलेले जे शब्द असतात त्या शब्द प्रकारांचं वर्गीकरण आपण उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त या प्रकारांमध्ये असं केले. म्हणजे मी पुन्हा सांगतो की जवळजवळ जास्तीत जास्त करून अशा स्वरूपामध्ये कृतीमध्ये पत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता चुकून जर विचारलाच प्रश्न तर कशा प्रकारे विचारला जाईल? तर बघा पुढची सूचना बघा, शक्यतो नाही, लक्षात घ्या, वर सांगितल्याप्रमाणेच अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. पण आपण समजून घेऊया जर विचारलाच तर बघा, विशिष्ट उपसर्ग देऊन उपसर्ग घटित शब्द तयार करणे. बघा विशिष्ट उपसर्ग देऊन उपसर्ग घटित शब्द. एखादा तुम्हाला उपसर्ग दिला असेल तर त्यापासून तो उपसर्ग लावून 4 शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी उदाहरण म्हणून मी गैर हा उपसर्ग घेतलेला आहे. या गैर हा उपसर्ग लागून कोणत्या प्रकारचे बरं उपसर्ग घटित शब्द तयार झालेले आहेत? तर गैरहजर. बघा हजर, गैरहजर, गैरसमज, समज, गैरसमज. गैर काय? उपसर्ग. गैरसोय आणि गैरशिस्त हे 4 शब्द गैर या उपसर्ग लागून तयार झालेले हे शब्द उपसर्ग घटित शब्द आहे. आता तोच प्रश्न दुसऱ्या बाजूने विचारला जाईल, कोणत्या? की विशिष्ट प्रत्यय देऊन नाही का प्रत्यय घटित शब्द तयार करणे. आता कोणता? नारा. नारा हा प्रत्यय आहे. आता बघा नारा जर प्रत्यय अनेक शब्द तयार होतील नाही का, तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात घ्या, असाच प्रश्न आला तर 4 शब्द तयार करावे लागतील नाही का, अर्ध्या गुणासाठी 1 अशा पद्धतीने 4. तर आता नारा हा जो प्रत्यय आहे त्यापासून बोलणारा, चालणारा, लिहिणारा, हसणारा नाही का, खाणारा, पळणारा वगैरे इत्यादी इत्यादी अनेक शब्द आहेत. आणखीन पुढे आता बघा त्यालाच धरून विशिष्ट अभ्यस्त प्रकारातील शब्द देऊन त्याप्रमाणे शब्द तयार करणे. म्हणजे तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये अभ्यस्त बघा एक तर पूर्णाभ्यस्त असेल किंवा अंशाभ्यस्त शब्द दिलेला असेल. कदाचित अनुकरणवाचक शब्द देखील देतील. लक्षात घ्या, अनुकरणवाचक शब्द ओळखण्याची खूण कोणती? की त्याच्यातून ध्वनी प्रतीत होतो. लक्षात घ्या, आवाज नाही का, खडखड, बडबड हे अनुकरणवाचक शब्द आहेत. म्हणजे कोणत्या प्रकारचा शब्द दिलेला आहे त्या पद्धतीचे आपल्याला शब्द आणखीन तयार करायचे आहेत. तर बघा उदाहरणार्थ शेजारी पाजारी नाही का, शेजारी पाजारी हा अंशाभ्यस्त प्रकारातील शब्द आहे. मग आपल्याला आपण देखील तयार करताना अशाच पद्धतीनं अशाच प्रकारचे म्हणजेच अंशाभ्यस्त असणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. उदाहरणार्थ बघा, बारीक सारीक, उरला सुरला, अगळ पगळ, आडवा तिडवा, किडूक मिडूक
इत्यादी अशा प्रकारे शब्दसिद्धीवर आधारित तुम्हाला परीक्षेसाठी कृतीपत्रिकेमध्ये वेगवेगळ्या कृती विचारल्या जातील. आता महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या. जो तिसरा प्रकार जो आहे आणि चांगले गुण म्हणजे 4 गुण देणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाक्प्रचार. मित्रांनो लक्षात घ्या, हे जाणवतं बऱ्याच वेळेला आपण कधी जाणीवपूर्वक वाक्प्रचारांचा अभ्यास कधी करत नाही. परंतु मित्रांनो 4 गुण आहेत लक्षात घ्या आणि सोडवायला सोपा नाही का. सहज गंमत म्हणून मग तुमचं पुस्तक असेल, काही मार्गदर्शनासाठी तुम्ही जे जे काही वापरत असाल, नवनीत गाईड असेल किंवा इतर काही, सरळ सरळ त्याच्यामध्ये अनेक वाक्प्रचार आलेले असतात. गंमत म्हणून जर का आपण सरळ सरळ जर नजर टाकत गेलो तर मित्रांनो हे हातचे 4 गुण आपल्याला मिळणार आहेत. आता लक्षात घ्या, इथे महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. वाक्प्रचाराच्या संदर्भात पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणू आपण की या वाक्प्रचारावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीनं कृती विचारल्या जायच्या. आता जो कृतीपत्रिकेचा आराखडा बदललेला आहे, स्वरूप बदललेलं आहे, त्यानुसार तुम्हाला वाक्प्रचारावर एकाच पद्धतीनं कृती विचारल्या जातील. ज्या पूर्वी विचारल्या जायच्या तशाच पद्धतीनं. काय सूचना असतील की पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करा. नाही का, पूर्वी असा सरळ प्रश्न यायचा आणि आता देखील या परीक्षेला देखील अशाच पद्धतीनं सरळ प्रश्न विचारला जाईल. आता या ठिकाणी तुम्हाला एकूण 4 वाक्प्रचार दिले जातील. 4 वाक्प्रचार दिले जातील आणि 4 वाक्प्रचारांपैकी तुम्हाला 2 वाक्प्रचार, त्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. प्रत्येक कृतीसाठी 2 मार्क म्हणजे एकूण वाक्प्रचार 4 गुणांसाठी आहेत. आता मी उदाहरणादाखल लक्षात घ्या, मी तुम्हाला फक्त या ठिकाणी मुद्दामहून 2 फक्त वाक्प्रचार त्यांचा अर्थ सांगितलेला आहे आणि वाक्यात उपयोग केलेला आहे. तुम्ही देखील, कारण वाक्प्रचाराचा अर्थ एकदा समजला की नंतर मग कशाही पद्धतीनं अर्थाला धरून आपण तो जर वाक्प्रचार वाक्यात वापरला तर आपलं ती कृती बरोबर असते. आता बघा की मी 4 सुरुवातीला अशा पद्धतीनं 4 तुम्हाला वाक्प्रचार दिले जातील. बघा मी 4 वाक्प्रचार कोणते आहेत ते की मुग्ध होणे, स्वप्नांचा चुराडा होणे, थक्क होणे, तमा न बाळगणे, अशा प्रकारच्या 4 वाक्प्रचार आहेत. तुम्हाला किती सोडवायचे आहेत? 2. 2 मार्काला 1 वाक्प्रचार, अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा, म्हणजे 4 गुणांसाठी 2 वाक्प्रचार. बघा म्हणजे विकल्प 2 वाक्प्रचारांचा या ठिकाणी तुम्हाला आहे. म्हणजे मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला सहज सोपा जाईल, सहज सोपा जावा. आता एक उदाहरणादाखल म्हणून बघा, मुग्ध होणे, गुंग होणे, तल्लीन होणे. बघा आता आपण माहिती आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच अंशी आपण देखील सहजतेनं गप्पा मारण्याच्या ओघामध्ये अशा पद्धतीचे वाक्प्रचार तोंडातून जातात. बघा काय, मुग्ध होणे, गुंग होणे, वाक्यात उपयोग कसा केले बघा. जादूगाराने दाखविलेले वेगवेगळे जादूचे प्रयोग बघून सगळे प्रेक्षक मुग्ध झाले. बघा नंतर दुसरा वाक्प्रचार बघा की स्वप्नांचा चुराडा होणे म्हणजे स्वप्ने धुळीस मिळणे, नाही का, उरी बाळगलेली स्वप्न नष्ट होणे, नाहीश होणे. बघा स्वप्नांचा चुराडा होणे, स्वप्ने धुळीस मिळणे. बघा आता वाक्यात उपयोग मी सहजपणे आपला केलेला आहे. बघा काय की धनंजय रावांनी आपल्या व्यवसायात लाखो रुपये ओतून देखील त्यांना यश न आल्याने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. उदाहरणादाखल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 2 वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग केलेला आहे. पुढचे 2 वाक्प्रचार बघा, थक्क होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. खूप वेळा आपण वाक्यात उपयोग करतो. तमा न बाळगणे, परवा न करणे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं 4था विभाग जो भाषाभ्यास, त्यातील व्याकरण घटकावर आधारित विचारल्या जाणाऱ्या 3च प्रकारच्या कृती आता मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे.
उपयोग काय होईल मित्रांनो तुम्हाला याचा? फक्त की अभ्यासातील नेमकेपणा. लक्षात घ्या, नेमका अभ्यास कशाचा आपल्याला करायचा आहे त्याचं मार्गदर्शन तुम्हाला व्हावं म्हणून हा पाठ मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. मित्रांनो, पुढे भेटूया आपण नंतर पुढच्या घटकामध्ये. तेव्हा आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो. धन्यवाद.